हाय टू फॅमिली, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना सर्वजण? तर चला, उद्या आम्ही बनवणार आहे चिकन करी. म्हणजे आज शनिवार आहे, रविवार स्पेशल चिकन करी. ओके, तर त्यासाठी मी घेतलं इथं 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. 3 पॅकेट आहे. 1.5 किलो चिकन आहे. त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आहे. त्यानंतर चिकन मटन मसाला आहे, हळद, दही आणि मीठ. तर चला चिकन धुवून घेऊया आपण. आणि चिकन धुईपर्यंत जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. ओके, तर चला चिकन धुवून घेऊया आपण. कसं ऑनलाईनवरचं मागवलं ना, एकदम असं छान छान येतं, फ्रेश एकदम. हे लेग पीस आहेत पूर्ण 1 पॅकेट. म्हणजे आम्ही कसं लेग पीस वेगळं मागवतो. चिकन बरोबर तर येतात लेग पीस, तरी पण आम्ही वेगळे मागवतो. तर चला घेते धुवून मी. हे बघा, हे चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे मी. त्यानंतर हे हिरवं वाटण आहे. यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आहे. मग दाखवले ना मी तुम्हाला, तर ते आहे दही, मीठ. आता चला सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेऊ. चिकन स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे मी. आणि आता त्यानंतर हे वाटण टाकते. अद्रक, लसूण, कोथिंबीर. त्यानंतर चिकन मसाला आहे हा. मटनमध्ये, चिकनमध्ये पण तुम्ही टाकू शकताय. त्यानंतर दही आहे अर्धी वाटी. त्यानंतर थोडीशी हळद टाकते. त्यानंतर मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. म्हणजे आता मीठ वगैरे मसाला टाकला ना, एकदम मस्त मुरतंय आणि एकदम करी मस्त बनते चिकन करी. ओके, तर चला आता मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर हा चिकन बिर्याणी मसाला आहे. आपल्याला करीच बनवायची आहे, पण हा मसाला आपण टाकू शकतोय. हा पण मसाला मी टाकून घेते. मस्त. चला, सगळे मसाले मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. तरी पण हा घरचा काळा तिखट आहे, घरी कुठल्याला काळा तिखट, तर ते पण मी टाकते. लक्षातच नव्हतं माझ्या, त्यामुळे मी आता टाकून मिक्स करून घेते. ओके, तर आमच्या घरामध्ये तिखट भरपूर खातात, तर त्यामुळे मी असे 3 चम्मच टाकणार आहे, मोठे एवढे. आता चला हा मिक्स करून घेते. ओके, घरी काढलेलं काळं तिखट आहे खूप. चला, असं मस्त मसाला लावून घेतले. आणि आता कडे फ्रीजमध्ये ठेवायला जागा खूप घेते, त्यामुळे मी अशा टोपीमध्ये ठेवते. आता हे रात्रभर एकदम मस्त मिक्स होते. त्यानंतर उद्या बनवायचं. चला, ह्यात काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. करून ठेवलेलं होतं चिकन, तर आता मी फ्रीजमधनं काढले. एकदम मस्त वास येतोय. तर त्यासाठी आता परत फोडणीसाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पण मी सांगणार आहे. आणि ह्यामध्ये सगळं मसाले टाकून आपण मिक्स करून ठेवलं होतं. त्यानंतर आता सुका मसाला म्हणजे मिरची पावडर वगैरे काही टाकायची गरज नाही. ओके, तर नंतर तुम्हाला दाखवते मी मसाल्यासाठी काय काय लागणार आहे. तर इथं मी घेतले 2 मोठे टमाटर घेतलेत, बारीक बारीक चिरून घेतले. आणि इथं 4 ते 5 छोटे कांदे होते, म्हणून मी 5 घेतले. तर त्यानंतर एकदम बारीक बारीक कट करून घेतले कांदा, टमाटर. आणि त्यानंतर तेजपत्ता घेतला आहे 2. ह्याचे आतमधनं म्हणजे 2 तुकडे केलेत म्हणून 4 झालेले. आणि त्यानंतर फूल घेतले, दालचिनी घेतली, आणि इलायची आहे 4, आणि लवंग 4 आणि काळी मिरी 4. असे मी सुके मसाले पण घेतलेत.
एक मिनटं. तर आपण आता मस्त फोडणी मारून मस्त रस्सावाली भाजी बनवणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला, एक मिनटं मसाले दाखवते. हे बघा, चिकन असं एकदम मस्त झालेलं आहे. आणि त्यानंतर हे सगळं साहित्य आहे. आणि पकोड्याची कढी पण बनवणार आहे, त्यासाठी मी कढी बनवली आहे अगोदरच. चला, आता मी भाजीसाठी टोप ठेवला आहे. टोपामध्ये तेल टाकले 4 पळी. तर तुम्ही पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाकू शकताय. आणि अगोदर मी टाकणार आहे तेजपत्ता, त्यानंतर टाकणार आहे दालचिनी, लवंग आणि फूल, काळी मिरी, हे सगळं टाकते. आणि त्यानंतर थोडंसं लाल होऊ देते. त्यानंतर टाकत आहे कांदा. कांदा पण तुम्ही पाहिजे तेवढा म्हणजे ग्रेव्ही बनवू शकताय किंवा कटिंग करून पण टाकू शकताय, कारण आपण मसालेमध्ये मिक्स करून ठेवले ना, त्यामुळं कटिंग केलेला कांदाच मस्त लागतो रस्सामध्ये. कारण ह्याचं ग्रेव्ही बनवलं ना तर एकदम ग्रेव्ही होती, असं एकदम मग घट्ट होतं, मजा नाही येत खायला एकदम पातळ झाल्यानंतर. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपण कांदा आणि टमाटर कटिंग करूनच टाकायचं आहे. तर कांदा भाजत आहे थोडासा, ते लाल झालं की त्यानंतर थोडंसं तूप टाकते मी, कारण तेलामध्ये आणि तुपामध्ये मस्त लागतं. जास्त तूप पण नाही टाकायचं हो, थोडंसं, म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकताय तूप, तसं काही नाही आहे. आणि मग त्यानंतर टाकत आहे टमाटर. आपण 3 टमाटर कटिंग करून घेतलं होतं, तर ते टमाटर टाकते. आणि त्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं, लाल होईपर्यंत मस्त फिरवायचं त्याला. लाल झालं आपल्याला समजलं की त्यानंतर टाकायचं आता चिकन. तर चला, मस्त बघा एकदम लाल 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 छान भाजलेला आहे कांदा. त्यानंतर टाकत आहे चिकन. तर चिकन आपण मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं, तर एकदम छान वास येतोय मसाल्याचा. तर ते टाकते. म्हणजे मी इथं घेतले 1.5 किलो चिकन घेतले. म्हणजे 1.5 किलो चिकनला एवढी क्वांटिटी लागते. तर तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने किती घेताय काय नाही, त्यामुळं क्वांटिटी आपण ठेवायचं. असं नाही आहे की एवढंच टाकलं आहे आपण पण असं टाकायचं, असं नसतं. क्वांटिटी बघून आपण मसाले टाकू शकतो. त्यानंतर सगळं झालं आहे, चिकन वगैरे टाकायचं. आता आपण काय करायचं आहे, थोडंसं त्याला फिरवून घ्यायचं आहे, कारण ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना आपण मिक्स करण्यासाठी, तर त्याच्यामुळं असं एकदम चिटकून चिटकून बसलेला असतं मसाला. तर त्यामुळं थोडंसं खालीवर करायचं त्याला. थोडंसं खालीवर केल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं आपण थोडंसं पाणी टाकतोय, कारण बघा आपल्याला जास्त तर ग्रेव्ही करायची नाही आहे. तर आम्ही फक्त माणसं आहेत 4, त्याच्यामुळं आम्ही थोडीशीच ग्रेव्ही करणार आहे, जास्त ग्रेव्ही नाही करणार. कारण एकच टाईम छान लागतं खायला, मग संध्याकाळी परत तेच म्हणलं की कंटाळा येतो, म्हणून एकच टायमाचं बनवत आहे मी. तर त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकणार आहे आता. थोडंसं म्हणजे आपण मसाल्यामध्ये ठेवलं होतं ना, म्हणजे चिकन ठेवलं होतं टोपामध्ये, त्याच टोपाने थोडंसं मसाला साईडनं घेऊन आपण एकदम भाजी मस्त झाली, एकदम छान झाली भाजी. आता फक्त भाकरी बनवायची आहे. भात पण झालेला आहे.